माणगाव पुणे महामार्गावर अपघातांची मालिका, तामिनी घाटात ट्रॉमा सेंटरची तीव्र गरज। माणगाव पुणे महामार्गावर विशेषतः विळे भागाड, MIDC परिसर व तामिनी घाटात अपघातांचं प्रमाण झपाट्यानं वाढत असून हा मार्ग अपघातप्रवण पट्टा ठरत आहे। औद्योगिक वर्दळ, अवजड वाहनांची वाढती ये-जा आणि घाटातील धोकादायक वळणांमुळे वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झालाय। या अपघातांमध्ये मृत्यू व गंभीर जखमींचं प्रमाण वाढत असताना परिसरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा नसल्यानं जखमींना वेळेत उपचार मिळत नाही। परिणामी गोल्ड अवर वाया जात असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। स्थानिक ग्रामस्थ, कामगार व सामाजिक कार्यकर्त्यांनी विळे भागाड, MIDC किंवा तामिनी घाट परिसरात ट्रॉमा केअर सेंटरचा आधुनिक दवाखाना उभारण्याची मागणी केली आहे। तसेच रस्ते सुरक्षा उपाय तातडीने राबवावेत अशीही अपेक्षा व्यक्त होती आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र माणगाव प्रतिनिधी जयेंद्र मुंडे। बऱ्याच वेळा कसं ऍक्सिडेंट अपघात वगैरे झालंच तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचण्यापर्यंत आम्हाला खूप उशीर होतो आणि वेळेवर माहिती मिळत नाही, कारण इथे कधी नेटवर्कचा इश्यू पण असतो, संपर्क होत नाही। त्यामुळे आमच्याकडून जे स्थानिक जे आम्ही जे कार्यकर्ते समाजामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, जे आम्ही जी लोक आहोत, ती वेळेवर त्याला मदत देऊ शकत नाहीये। आम्हाला फक्त प्रशासनाकडे एकच मागणी आहे की या विभागामध्ये, विळे भागाड MIDC मध्ये एक चांगलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अत्याधुनिक हॉस्पिटल तयार व्हावं, जेणेकरून आजूबाजूला जी 15, 20, 25 गावं जी आहेत त्यांना पण त्याचा फायदा होईल आणि घाटामध्ये जे काही अपघात वगैरे होईल त्यांनाही मदत होईल। आणि त्यासाठी प्रशासनाने, जिल्हा प्रशासन असो, तालुका प्रशासन असो किंवा अगदी आपला राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार यांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घालून इथे चांगलं अत्यावश्यक हॉस्पिटल उभा करावं ही आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून मागणी करतोय। आणि ही बातमी इंडिया ऑफ महाराष्ट्र, मी टाइम्स ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी जयेंद्र मुंडे यांचे खूप आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून ही बातमी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे, ग्रामस्थांचे जे विचार आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर इथे एक चांगलं अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवून मिळावं। धन्यवाद।